नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे पारायणाचा आपला दुसरा दिवस. तर आता सगळी तयारी वगैरे झाली आहे. चला तर मग आजचा पारायणाचा दुसरा दिवस कसा जात आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवते. चला तर मग गुड मॉर्निंग सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर हा माझा पारायणाचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. कारण की मला पारायणामुळे व्हिडिओ एडिटिंग करायला टाईम नाही मिळाला, म्हणून आपले व्हिडिओ हे थोडे लेट येणार आहे. कारण की पहिल्या दिवशीचा व्हिडिओ हे प्रॉपरली आला होता, पण बाकीचे व्हिडिओ त्याला यायला थोडा उशीर होईल. तर माझ्याकडे हे व्हिडिओ सगळे होते, तर आता मी एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. सकाळी सकाळी मस्त अशी फिरून आली, व्यायाम वगैरे केला, वर्कआउट वगैरे सगळं झालं. आणि नंतर माझ्यासाठी इथे चहा ठेवला होता. मला हा दुधाचा करकरीत कोरा चहा हवा असतो आणि यांना काळा चहा हवा असतो, म्हणजेच ब्लॅक टी हवी असते. तर माझा चहा आता झाला होता ऑलरेडी. आणि अद्वैसाठी टिफिनला पालकचे पराठे देणार होते. त्यासाठी पालक अशी उकळून घेतली पाण्यात, नंतर ते मिक्सरला खूप छान पद्धतीने बारीक होते. तर म्हणून आणि चव पण खूप छान लागते. तर अशाच प्रकारे पालक थोडी उकळून घेतली, थंड करायला ठेवली. तोपर्यंत बाकीचे काम आहे ते करून घेते. दुधावरची साय काढणं, ह्या सगळ्या ज्या डेली गोष्टी आहे आपल्या, त्या मला लवकर लवकर आवरून घ्यायच्या होत्या. कारण नंतर मला पारायणाला भरपूर वेळ लागणार होता. कारण की 3-3.5 तास हार्डली मला लागतेच पारायण करायला. पारायण करून माळ जप करून तारक मंत्र 11 वेळा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला मला 3-3.5 तास तर लागणारच आहे. पूजेवर बसलं की मन असं शांत ठेवायचं होतं, म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, सकाळची जी कामं आहे ती आपली लवकर झालेलीच बरी असते. म्हणून मग अशाच पद्धतीने सगळे कामं पटापट आवरायला घेतली होती. कारण की मग मन शांत नाही राहिलं तर पूजेत आपलं मन लागत नाही. आणि सगळं मन आपलं कामात असते की माझं भांडे व्हायचे आहे, माझा स्वयंपाक व्हायचा आहे, माझं कपडे धुवायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टीत मन असते आपलं. म्हणून मग पहिले म्हटलं की आपले प्रॉपरली सगळे कामं जे काय बेसिकली सकाळची कामं आहे ते सगळे आवरून घ्यायचे. म्हणून अशाच पद्धतीने ते कामाला लागली होती. आणि बघा, अद्वैचं सगळं केलं आणि अद्वैचं इथं टिफिन तयार करायला घेते, म्हणजेच त्याचे पराठे वगैरे करणार होते. त्याला आज पालकचे पराठे हवे होते, म्हणून त्याच्यासाठी इथे पालकचे पराठे केले. आणि लगेच मग आमच्यासाठी चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि चपातीसोबत आम्ही आता वाला शेंगाची भाजी पण माझी झालेली आहे. कारण की आज स्वयंपाक म्हणजे लवकर लवकर करून पारायणावर बसायचं होतं. म्हणून मग अद्वैच्या थोडं शाळेला जायला थोडा टाईम होता, म्हणून आमचा पण स्वयंपाक लगे हात करून घेतला सगळे. आणि अद्वैला स्कूलसाठी इथं रेडी केलं होतं. त्याचे नखरे थोडेफार चालू होते, पण त्याला मला प्रॉपरली पटकन रेडी करून पाठवायचं होतं. कारण की मग बाकीचे कामं आहेत ते पण मला इथं लवकर आवरायचे होते. म्हणून मग त्याला मी इथं पटकन रेडी करत होती. आणि त्याला स्कूलमध्ये जाताना परफ्यूम ते आवश्यकच आहे, त्याला हवंच असतो. म्हणून त्याला इथं परफ्यूम मारून घेतले आणि त्याला शाळेत पाठवलं. त्याला बाय बाय करून म्हटलं पटकन आपले कामं आवरून घेते आणि सगळं फ्रेश होते. सकाळीच फ्रेश झाले होते, पण पूजेवर बसायचं म्हटलं की हातपाय वगैरे छान स्वच्छ धुवून मला आणि नवीन कोरा ड्रेस घालून इथं बसायचं होतं पूजेवर. तर अशाच पद्धतीने म्हणून मग मी ते सगळं गोमित्र वगैरे शिंपून पूजेवर बसली आहे. आणि पूजा करत असताना मन हे माझं खूप छान आणि फ्रेश करायचं होतं, मला फ्रेश ठेवायचं होतं. म्हणून अशाच पद्धतीने पहिले देवाला नमन केलं आणि पूजेला इथे सुरुवात केली. जी सगळी शिळी फुलं वगैरे आहे ती सगळी काढून घेत होती. आणि पहिले दिव्याची पूजा वगैरे करून घ्यायची. दिव्यात तेल, आपला दिवा तर अखंड असतोच, पण दिव्यात तेल वगैरे घालून छान मस्त दिव्याची पूजा डबल करून घ्यायची. बघा, फुलं अजूनही चिमली नव्हती, हेच दाखवत आहे तुम्हाला मी की फुलं चिमलेली नाही आहे. तरी पण ती फुलं शिळी झाली आहे, म्हणून तिथं आपल्याला काढून घ्यायचीच होती. तर पारायणाचे 2-3 दिवस हे थोडे कठीण जात असतात. म्हणजे त्यांची कसं पोथी वाचताना उच्चार वगैरे आपला तेवढा स्पष्ट येत नाही. आणि जे काही आहे म्हणजे आपण पारायण करणं त्याच्यातले काही शब्द वगैरे आहे ते संस्कृतमधले असल्यामुळे ते स्पष्टपणे आपल्याला उच्चार येत नाही आणि लवकर कॅच पण करू शकत नाही. म्हणून 2-3 दिवस आपल्याला खूप कठीण जाते. पुढचे 2-3 दिवस तर खूप सोपे जाते, कारण की लवकर सगळ्या गोष्टी पटपट आपल्या म्हणजे पाठ झालेल्या असते अर्ध्या, आणि लवकर आपल्याला उच्चार वगैरे येते. म्हणून अशा हिशोबाने मला लवकर
पूजा करायची होती. तर बघा स्वामी महाराजांना मी पहिले सगळे होते जे सगळे फुलं वगैरे शेळे काढून टाकले. स्वामी महाराजांना येते हिना अत्तर लावते आणि सगळ्या यांची गणपती बाप्पाची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सगळे चंदन वगैरे लावून, हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेते. स्वामी महाराजांना हळदी कुंकू नाही लावत, स्वामी महाराजांना चंदनच लावते. पण गणपती बाप्पा आहे आणि जी आपले सगळे देवी देवता म्हणून आपण जिथे सुपारीची स्थापना केलेली आहे तिथे मी हळदी कुंकू वगैरे सगळं वाहून घेते आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेते. आणि मन जसं जेवढं आपलं शांत होईल तेवढीच आपली पूजा खूप छान होते. स्वामी समर्थ महाराजाच्या पारायणाचे महत्त्व काय आहे ते आपल्याला त्यांची सेवा दिल्यावरच कळते. स्वामी समर्थ पारायणाचे महत्त्व अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावर मानले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मन शांती आणि मानसिक बल. स्वामी समर्थाच्या नामस्मरणामुळे आणि चारित्र्य वाचनामुळे मन स्थिर राहते, ताणतणाव कमी होतात आणि अंतःकरणात शांतता निर्माण होते. आत्मविश्वास आणि धैर्य वाढते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या अडचणी दूर करणारे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. पारायणामुळे मनात धैर्य, स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. कष्ट, अडचणी आणि संकटातून मार्ग. भक्तांच्या अनुभवानुसार पारायण केल्याने अनेक अडचणी, अडथळे आणि संकटावर मार्ग मिळतो. स्वामीचे कृपाशक्ती स्वरूप मनाला मार्गदर्शन करते. निष्ठा, श्रद्धा व भक्ती वाढते. पारायण हे श्रद्धा मजबूत करणारे साधन आहे. रोजच्या जीवनात भक्ती, संयम आणि कृतज्ञता वाढते. वाईट सवयी आणि नकारात्मकता दूर होते. नामस्मरण आणि चारित्र्य वाचन केल्याने मनातील नकारात्मक विचार, भीती आणि वाईट प्रवृत्ती कमी होऊ लागतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पारायण, नामजप किंवा आरतीमुळे घरात शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण तयार होते. पुण्यप्राप्ती. धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि स्वामीचे स्मरण हे पुण्यकारक मानले जाते. घरात पारायण केल्यास कुटुंबाचे कल्याण होते असे मानले जाते. तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास आहे का? विश्वास असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मन शांती मिळते. पारायण करताना मन शांत होते, तणाव कमी होते आणि मानसिक स्थैर्य मिळते. आत्मविश्वास आणि धैर्य वाढणे. स्वामीच्या स्मरणाने भीती, काळजी व असुरक्षितता कमी होते. जीवनातील आव्हानांना समोर जाण्याची शक्ती स्वामी महाराज नक्कीच आपल्याला देते. घरातील वातावरण शांत व सकारात्मक राहते. पारायणामुळे घरात सतत सकारात्मक ऊर्जा आणि मंगल वातावरण तयार होते. अडथळ्यावर मात करण्याची प्रेरणा मिळते. स्वामी प्रकट संकटमोचक मानले जातात. भक्तांच्या अनुभवावर अनेक अडचणींना मार्ग मिळतो. आरोग्य सुधारण्यास मदत. मन शांत झाल्याने झोप, विचार आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. ताण कमी झाल्याने शारीरिक आरोग्यावरही फायदा होतो. वाईट सवयी सुटतात. नामस्मरण आणि पारायणामुळे मनात शुद्धता येते. नकारात्मक विचार कमी होतात आणि चुकीच्या सवयी कमी होऊ लागतात. बघा, पारायणाचे किती सारे फायदे आहे. आता माझ्या अद्वैची बडबड ऐका. प्रचंड स्वामी गणपाठीशी नित्य आहे रे मनहा. अतल्य अवधूत हे सर्गग्रामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी त्यावी तू स्वामी भगत. आठवू कितीदा दिली त्यानीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. झालं? छान म्हटलं. असंच म्हणायचं. तुला वाचता तर येत नाही, मग तू म्हणते कसा? येते का तुला वाचता? तुला ABC आई येते का? हो रे, अर्धवट म्हणला. बरोबर आहे, असंच म्हणायचं. ते खाली नाही ठेवायचं, उचल. पण तुला आईच येत नाही, तू म्हटलं कसं? कसं वाटलं? पाठ आहे तुला? मी म्हणतो रोज, तर तुला येते का हे? आठवते तुला? छान, असंच छान छान. हां, तू शिकते का? छान, शिक जो चांगलं. तसं चांगलं व्यवस्थित राहायचं. हात जोड, देवाजवळ नमस्कार कर. छान, चांगलं व्यवस्थित. स्वामी महाराज, दत्त महाराज, मला सुखाचं ठेव असं म्हण ना. अरे वा वा, गुड बॉय. इकडे नमस्कार, आम्हाला हाय कर. छान, व्यवस्थित. तसं नाही करू, व्यवस्थित राहायचं, गुड बॉय सारखं वागायचं.
देवाचं तारक मंत्र ऐकलं तुम्ही? म्हणजे वाचता न येता सुद्धा हातात जे आहे तारक मंत्र लिहून ते कागद हातात घेऊन त्याने तारक मंत्र जसं जमेल तशा पद्धतीने त्याने म्हटलं, कारण की तो रोज माझा ऐकत असतो म्हणून. तर बघा, आजचाच व्हिडिओ आता इथे मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.